नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश कराड, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि युनिव्हर्सल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण स्पर्धा परीक्षांचा कोर्स रन करतो आहे. तर त्या माध्यमातून भूगोल या विषयाची तयारी कशी करावी तर त्याबद्दल आपण सर्व डिस्कशन करणार आहोत. तसा भूगोल विषय बघितला आपण तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी सर्वात आनंदाचा विषय म्हटला जातो तो. म्हणजे जसं कोणाला वाटतं इकॉनॉमी खूप अवघड आहे, जमणार नाही, कोणाला वाटतं नको सायन्स माझं बॅकग्राऊंडवर नसतं तर ते क्वेश्चन मी कसे टॅकल करू. तर अशा मुलांच्या शंका असतात. मग त्यांच्यासाठी जर मग आपण म्हणतो ना त्यातल्या त्या सुखाचं काही जर म्हटलं जातं तर जॉग्रफी किंवा भूगोल विषय म्हटला जातो. पण आपण कसा इंटरेस्टिंग करू शकतो किंवा कसा इंटरेस्टिंगली त्याचा अभ्यास करू शकतो त्यावर ते डिपेंड करतं. म्हणजे जर तुम्ही त्याच्याकडे बघितलंच नाही तर त्याचे येणारे 15 क्वेश्चन तर ते आपल्यासाठी एकदमच मोठे अणुबॉम्ब टाकणारीच ठरू शकतात. मग त्यामुळे प्रत्येकाचे कोणाचे तरी काही स्ट्रॉंग होल्ड असतात, कोणाचे काही वीक पॉईंट्स असतात. पण आजपर्यंतचा अनुभव माझा असा की 90% जे विद्यार्थी म्हटले जातात ना भूगोल हा त्यांना खूपच सोपा जातो. मग क्वेश्चन सेट करण्याचा प्रकार असो किंवा मग तुमची आवड असो तर जॉग्रफीमधनं आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर मिळू शकतो. मग तो तुम्ही प्रीसाठी पण किंवा मेनसाठी पण त्या अनुषंगाने जर तयारी केली तर जॉग्रफी तुम्हाला एक विनिंग एज देणारा किंवा आपल्याला महत्त्वाचे म्हणजे त्या ट्रॅकमध्ये आणणारा किंवा त्या पॅचमध्ये आणणारा हा भूगोल विषय ठरू शकतो. आणि त्याचा अभ्यास पण एकदम इंटरेस्टिंग म्हटला जातो. कारण सर्व आपल्या जीवनाशी निगडीत म्हटलं जातं. की जसं महत्त्वाचं म्हटलं गेलं आपली संस्कृती तर कल्चरच्या बाबतीत आपल्याला क्वेश्चन विचारतात. आपली वाहतूक व्यवस्था कशी म्हटली जाते, मग नॅशनल हायवे असतील, रस्त्याच्या मार्गाने होणारी, नंतर हवाई वाहतूक होणारी किंवा जलवाहतूक होणारी. तर हा जो पूर्ण इंटरेस्टिंग पार्ट म्हटला जातो भूगोलाचा तर तो तुम्ही एकदम छान पद्धतीने प्रिपेअर करू शकता जर तुम्हाला त्यामध्ये आवड निर्माण झाली तर. आणि भूगोलाचं जर म्हटलं गेलं भूगोलाला का पहिल्यांदा आपल्यासमोर येतं पृथ्वीचा गोल. मग त्यानंतर तुम्हाला ॲटलास नावाचं एक ऑक्सफर्डचं ॲटलास असतो. आपण लहानपणी शाळेत बघितलं पण असेल बरोबर ना. आपल्या भूगोलाच्याच पुस्तकाच्या पहिल्या पानावर किंवा शेवटच्या पानावर नकाशे दिलेले असायचे आणि आपण त्याचा वापर काय करायचो तर छोटं गाव असायचं आणि मुलांना आपण आपल्या कॉम्पिटिटरला सांगायचो किंवा मित्राला सांगायचो हे गाव शोधून दाखव म्हणून. मग असा तसाच आपल्याला काय करायचं तोच इंटरेस्ट तुम्हाला क्रिएट करून भूगोल या विषयाची तयारी ॲटलासच्या मार्फत किंवा आपण त्याला नकाशा वाचन म्हणतो, कार्टोग्राफी म्हटलं जातं, तर त्यानुसार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. मग भूगोलाचे जे महत्त्वाचे म्हटले गेले तर 4 सेक्शन येतात ज्यावर तुम्हाला तयारी करायची असते. ही पर्टिक्युलर तुम्हाला प्रत्येक सेक्शनमधला कोणता भाग आपल्यासाठी महत्त्वाचा असतो त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. पहिलं जर म्हटलं गेलं तर आपली फिजिकल जॉग्रफी किंवा प्राकृतिक भूगोल म्हटला जातो. आता ही खूप मोठी ब्रांच आहे भूगोलाची ज्यामध्ये मग पृथ्वीची निर्मिती कशी झाली, विश्वाची निर्मिती कशी झाली, नंतर त्याबद्दलचे असलेले सिद्धांत, त्याचप्रमाणे मग भूकंप, ज्वालामुखी कशा होतात, मग त्याची कारणं काय म्हटली जातात, तर त्या ज्वालामुखीचा उगमस्थान कुठे असतो किंवा भूकंपाचं उगमस्थान कुठे असतो. आता कुठे ना कुठे आपण बघतोच. जसं आपण लेटेस्टमध्ये जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये बहुतेक ठिकाणी भारतामध्ये पण आणि महाराष्ट्रामध्ये पण भूस्खलन होतं बरोबर ना. तर त्या भूस्खलनाची कारणं काय असतात. मग ते जर तुम्हाला सर्व समजून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला पृथ्वीची निर्मिती कशी झाली, तिचे अंतरंग आणि त्या अंतरंगावर कोणत्या गोष्टी परिणाम करतात ना तर या अनुषंगाने तुम्ही जर अभ्यास केला तर तो इंटरेस्टिंग होऊ शकतो आणि त्यानुसार तुम्हाला हे जॉग्रफीची किंवा भूगोलाची जडणघडण किंवा आपल्या पृथ्वीची जडणघडण समजू शकते. त्यामुळे हा सर्वात बर्निंग टॉपिक आहे. मग तुम्ही कोणती पण परीक्षा द्या, राज्यसेवा द्या, PSI द्या किंवा क्लास 3ची पोस्ट द्या तुम्ही, तर पृथ्वीचे अंतरंग आणि पृथ्वीवर परिणाम करणारे घटक तर यांचा अभ्यास जो म्हटला जातो ना हा सर्वात महत्त्वाचा म्हटला जातो भूगोलामध्ये. तर मग फिजिकल जॉग्रफीचा हा सर्वात क्रुशियल पार्ट म्हटला जातो ज्यावर आपण फोकसच करायला हवं. म्हणजे जो स्पर्धा परीक्षा करतो त्याने ही 3 टॉपिक काउंटरच करायला हवे. म्हणजे पृथ्वीचे अंतरंग आणि अंतरंगावर परिणाम करणारे घटक. पण त्या घटकानुसार आपल्याला कळतं की काही ज्या शक्ती म्हटल्या जातात त्या पृथ्वीच्या अंतर्गत भागात पण कार्य करतात, तशा त्या बहिर्गत भागामध्ये पण कार्य करतात. मग त्याच्या अनुषंगाने आपल्या जीवनावर किंवा आपल्या जीवनमानावर काय परिणाम होतो. कारण असं म्हटलं जातं आपण फक्त एक स्वतःबद्दल बघणारे म्हटलं जातो. जर आपण ग्लोबली विचार केला तर एक आपण पृथ्वीवर पण आहे ना इतर प्राण्यांसारखे असलेले प्राणी आपण, कारण त्या घटकांचा परिणाम त्या प्राण्यांवर होणार आहे तसंच आपल्यावर पण होणार आहे. पण आपण कसं म्हटलं जातो आपण प्राणी नाही म्हणत, आपल्याला सोशल ॲनिमल म्हणतो बरोबर ना, समाजशील प्राणी म्हणतो. पण हे सर्व परिणाम जे म्हटले जातात जसे त्या प्राण्यांवर होतात तसे त्या आपल्यावर पण होत असतात. मग हे 3 टॉपिक जे म्हटले जातात ते खूप बर्निंग म्हटले जातात. दुसरा अजून एक पार्ट म्हटला जातो जॉग्रफीचा, फिजिकल जॉग्रफीचा, तर विश्वाची निर्मिती झाली त्यामध्ये पृथ्वी तर आपला एक छोटा घटक आहे. इतर ग्रहांबद्दल पण माहिती असावी लागते आपल्याला. मग तो क्वेश्चन केव्हा केला जातो जेव्हा आपल्या भारताने कोणते तरी यान पाठवलेले असतील. भारताने आत्तापर्यंत म्हणजे कोणत्या ग्रहावर यान पाठवले नाही पण आपण 2 यान व्यवस्थित पाठवले होते. एक म्हणजे मंगळयान केलं होतं आणि दुसरं म्हणजे चंद्रयान केलं होतं. मग त्या अनुषंगाने करंटच्या अँगलने म्हणजे चालू घडामोडींच्या अँगलने जो म्हटला जातो तर तो क्वेश्चन आपल्याला केला जातो. मग तुम्ही ग्रह, तारे, त्यामध्ये पृथ्वीवर असलेले अक्षवृत्त, रेखावृत्त, त्याचा आपल्या हवामानावर तसेच वेळेवर होणारा परिणाम,
तर हे सर्व घटक जे म्हटले जातात ते आपण अभ्यासायचे असतात. नंतर भूकंप आणि ज्वालामुखीबद्दल तुम्हाला माहिती दिली. भूकंपाचं उगमस्थान कुठे होतं, भूकंप खरंच कोणत्या पट्ट्यामध्ये जास्त होतात, भूकंप होण्याचे कारण काय असतात, तर ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित पद्धतीने अंडरस्टूड केल्या तर तुम्हाला त्यामधनं जास्तीत जास्त मार्क्स पण मिळू शकतात आणि सिम्पल टॉपिक म्हटले जातात ते. आणि आयोगाचं असं ठरलेलं आहे की ह्या वर्षी जर भूकंपावर क्वेश्चन केला तर पुढच्या वर्षी ज्वालामुखी करणार. परत त्यांचं अल्टरनेट ठरलेलं असतं. म्हणजे हे 7-8 टॉपिक जे म्हटले जातात ना ते एकदमच परफेक्टली ते प्लेसच केलेले आणि त्यावर क्वेश्चन केलेले जाणार. मग यानंतरचा जो महत्त्वाचा आपला टॉपिक पडतो तर काही सिद्धांत आहे. म्हणजे विश्वाची निर्मिती कशी झाली, मग बिग बँग थिअरी असं नाव तुम्हाला कुठेतरी वाचण्यामध्ये येणार. तसंच प्लेट टेक्टॉनिक थिअरी असं पण नाव येणार. सागरतळ प्रसरण संकल्पना हे पण नाव तुम्हाला येणार. तर या थिअरीच्या बाबतीत ते तुम्ही काय करणार, त्यांची थीम काय असते, त्या थिअरीची थीम, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रोपाऊंड कोणी केलेली, त्या थिअरीचा महत्त्वाचा शोध कोणी लावला किंवा त्याचे जे लेखक म्हटले जातील किंवा जे खरंच त्यांनी खूप चांगल्या पोटतिडकीने ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्या बाबतीत आपल्याला क्वेश्चन विचारतात. ते जोड्या लावायला पण असू शकतात. एका बाजूला तुम्हाला ती थिअरी देतील, सिद्धांत देतील, आणि दुसऱ्या बाजूला काय केलं जाऊ शकतं तर तुम्हाला त्याच सिद्धांताचा कोणी शोध लावलेला आहे ते आपल्याला विचारलं जातं. नंतर फिजिकल जॉग्राफीचा अजून महत्त्वाचा पार्ट जो येतो ना तर तो म्हणजे वातावरण. मग वातावरणाचे थर म्हणजे आपण ज्या वातावरणात राहतो तिथनं जमिनीपासून पृष्ठभागापासून अक्षरशः अवकाशापर्यंत तपांबर, सितांबर, मध्यांबर वगैरे जे थर म्हटले जातात वातावरणाच्या थरांवर आपल्याला क्वेश्चन केला जातो. मग त्यामध्ये ओझोनचं सानिध्य कुठे असतं, आपल्याकडे येणाऱ्या उल्का कुठे जळतात, नंतर आपले विमानं नेमके कुठे उडवले जातात, की तपांबरामध्ये उडवले जातात की स्थितांबरामध्ये उडवले जातात. कारण विमान उडवण्यासाठी एक आयडियल कंडिशन असायला हवी. टर्ब्युलन्स नको आहे, म्हणजे वातावरणाचा गोंधळ पण नको आहे, पक्षी वगैरे यायला नको. तुम्हाला माहिती आहे जास्त सेन्सिटिव्ह असतं ते. त्यामुळे एका चांगल्या लेअरमध्ये किंवा एक आयडियल कंडिशन आपल्याला ते जेट विमान फ्लाईंगसाठी आपल्याला हवी असते. मग या वातावरणाचा आपल्या जीवनावर काय परिणाम पडतो, नंतर त्या वातावरणातले हे प्रत्येक थर आपल्या पृथ्वीसाठी काय काय देतात किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींनी त्या थरांनी आपल्याला सिक्युअर करून ठेवलेलं आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. आता विचार करा, आपल्याला शिकवलेलं नसतं किंवा आपलं निरीक्षण कमी असतं. वातावरणाचं हे थरच जर नसताना लक्षात घ्या एअर प्रेशर, तर लक्षात घ्या आपल्या बॉडीमध्ये कॅपिलरी ॲक्शन झाली नसती, आपलं ब्लड सर्क्युलेट झालं नसतं आणि पृथ्वीवर ही जीवसृष्टी आपल्याला निर्मलच झालेली दिसली नसती. म्हणून वातावरणाचा पण खूप मोठा परिणाम होतो. आणि वातावरणाच्या बाबतीत अजून एक सांगतो, करंट अफेअरच्या अँगलने किंवा चालू घडामोडीच्या अँगलने 3 गोष्टी जगामध्ये खूपच महत्त्वाच्या मानल्या जातात. जर कोणत्या पण इंटरनॅशनल कॉन्फरन्स जर बघितल्या ना, जगामध्ये दहशतवाद एक महत्त्वाची समस्या म्हटली जाते. दुसरी समस्या म्हटली जाते पर्यावरणाची झालेली हानी. आणि तिसरी महत्त्वाची समस्या म्हटली जाते की काही देश जे म्हटले जातात व्यापाराच्या बाबतीमध्ये एकदम प्रगल्भ होऊन गेलेले आणि दुसरे एकदमच काय म्हटलेले अविकसित राहून गेलेले. कोणत्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सवर हे 3 मुद्दे खूपच चर्चिले जातात. त्यापैकी पर्यावरण जेव्हा येतं ना, पर्यावरणाचं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान म्हटलं जातं. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तरी बेबी काय होणार, नंतर कार्बन मोनॉक्साईड जर वाढला तर त्याचा काय दुष्परिणाम आपल्यावर होतो. मग या वायूंचं नक्की जे म्हटलं सानिध्य कोणत्या थरामध्ये म्हटलं जातं आणि कोणता थर आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, तर या घटकांचा तुम्हाला त्यामध्ये अभ्यास करावा लागतो. मग त्याच अनुषंगाने दुसरा पार्ट येतो वातावरणाशीच निगडीत, तर हीट बजेट अशी एक संकल्पना भूगोलमध्ये म्हटली जाते. त्यावर पण क्वेश्चन केले जातात. मग इथं पण असं आहे, अल्टरनेट आहे. जर एक वातावरणाच्या लेअरवर यावर्षी क्वेश्चन झाला तर पुढच्या वर्षी हीट बजेटवर क्वेश्चन केला जातो. मग हीट बजेट म्हणजे कसं की इतक्या वर्षांपासून सूर्य पूर्वेकडनं येतो, पश्चिमेला निघून जातो, मग पृथ्वीचं टेम्परेचर वाढत का नाही. कारण तुम्हाला माहिती आहे एखाद्या गोष्टीला उष्णता दिली तर काय होणार आहे, जितकी जास्त उष्णता देणार ती नंतर वितळणार, म्हणजे तिची स्टेट बदलणार आहे. ती सॉलिडची लिक्विड होणार, लिक्विडची गॅसेस होणार. मग इतक्या वर्षापासून सूर्याचं येणं जाणं चालू आहे, तर मग पृथ्वी तापलेली का नाही अजून. मग ते हीट बजेटमध्ये आपल्याला ॲक्च्युली कळतं ती संकल्पना काय असते की आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर कशा पद्धतीने मेंटेन केलं जातं. मग हे 2 टॉपिक इंटरमिंगल असतात एकमेकांशी निगडीत. तर त्याचा अभ्यास जर तुम्ही केला तर तो दोन्ही पार्ट तुमचे एकदम चांगल्या पद्धतीने तयार होतील. पुढचा परत घटक येतो फिजिकल जॉग्राफीचाच. जसं मग पृथ्वीचे अंतरंग, जसं आपण वातावरणाचं वरती बघितलं की पृष्ठभागापासून वातावरणाच्या कशा पद्धतीने थर असतात, तसं पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ॲक्च्युली काय असतं. मग पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास म्हणजे तुम्ही कशाच्या साहाय्याने करणार, कारण आत्तापर्यंत असं कोणी नाही का पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन हात लावून आलेला आहे. जसं आपण म्हणतो पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर जारे तळ शोधून ये, तसं कोणी आजपर्यंत तसं केलं नाही. कारण आपण जर जनरली बघितलं जसं खाली जाणार टेम्परेचर तसं त्याच पद्धतीने वाढत जातं आणि इतक्या वाढत्या टेम्परेचरमध्ये आपलं कोणतंच इन्स्ट्रुमेंट काम करू शकणार नाही. मग त्यामुळे त्याचा अभ्यास जो म्हटला जातो तर काही वेव्हच्या साहाय्याने करावा लागतो. तर त्या भूकंप वेव्हज म्हटल्या जातात किंवा त्या लहरींपासून आपण त्याचा अभ्यास करू शकतो. मग हा एक पार्ट असतो इंटरनल स्ट्रक्चर ऑफ दी अर्थ किंवा त्याला पृथ्वीचे अंतरंग म्हटले जातात. तर हा एक टॉपिक फिजिकल जॉग्राफीचा महत्त्वाचा पार्ट म्हटला जातो. नंतर पुढे येतो हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण. जसं म्हटलं जातं पृथ्वी जी म्हटली जाते तर 71% पृथ्वीवर पाणी आहे आणि 29% जमिनीचा भाग म्हटला जातो. मग जमिनीचा भाग जर म्हटला तर कुठेतरी त्या जमिनीच्या भागावर आपल्याला उंच पर्वतरांगा दिसतात, कुठे मैदानी प्रदेश दिसतात, तर कुठे आपल्याला खोल दऱ्या दिसतात.
मग तसे स्ट्रक्चर जे म्हटले जातात ना, तर 71% पाणी म्हणतो, म्हणजे ॲक्च्युली ते पाणी काय आहे तर ते महासागरांमधले असलेलं पाणी, तसंच आपल्या नद्यांच्या स्वरूपात असलेलं पाणी, तर मग त्याला ते हायड्रोस्फिअर म्हटलं जातं. आणि लक्षात घ्या, पाण्याचं अस्तित्व जिथं असेल तिथं जीवसृष्टी आपल्याला इस्टॅब्लिश झालेली दिसते. बाकीचे इतर ग्रह जर बघितले तुम्ही, मंगळयान केलं आपण, नंतर गुरुग्रहावर पण यान पाठवण्याचा प्रयत्न चालू आहे नासाचा, नंतर शुक्रग्रहावर पण पाठवण्याचा प्रयत्न चालू आहे. या ग्रहांचा अभ्यास केला, पाणी कुठंच आढळलेलं नाही. मग मानवाची वसाहत म्हणा किंवा जीवसृष्टी स्थापन होण्यासाठी पाण्याचं जास्त मोठं योगदान म्हटलं जातं. म्हणून हायड्रोस्फिअरचा पण आपल्याला चांगला अभ्यास करावा लागतो. मग हायड्रोस्फिअरमध्ये तुम्हाला सर्व महासागर जगामध्ये असलेले, मग त्यापैकी प्रशांत महासागर असो, अटलांटिक असो, आपला इंडियन ओशन असो, त्याला हिंदी महासागर म्हटलं जातं, किंवा आर्टिक ओशन असो, या प्रत्येक ओशनचा किंवा महासागराचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. मग त्यामध्ये गर्ता विचारतात तुम्हाला, खोल गर्ता कुठे म्हटली जाते. म्हणजे गर्ता म्हणजे असा भाग असतो ना की समुद्राचा सर्वात खोलवरचा भाग, त्याला गर्ता असं म्हटलं जातं. मग प्रत्येक महासागरामधल्या गर्ता विचारल्या जातात तुम्हाला. त्या महासागरामधले महत्त्वाचे बेटं विचारले जातात. जसं मग आपल्या भारताचं जर बघितलं तुम्ही, अंदमान निकोबार नाव ऐकलं असेल तुम्ही, लक्षद्वीप नाव ऐकलं असेल. अंदमान निकोबारची बेटं जी म्हटली जातात बंगालच्या उपसागरामध्ये, आणि लक्षद्वीपची बेटं आपल्या इंडियन ओशनमध्ये किंवा हिंदी महासागरामध्ये. मग त्या बेटांचं काय महत्त्व आपल्यासाठी असतं का, ते कसल्या स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्सनी महत्त्वाचे आहे, की तिथे कोणत्या गोष्टींची लागवड केली जाते. तर ते बेटं जे म्हटले जातात त्या बेटांवर पण आपल्याला क्वेश्चन केले जातात, गर्तांवर पण क्वेश्चन केले जातात. आणि मग त्याच्याच अनुषंगाने अजून एक टॉपिक विचारला जातो की पाण्याचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं, तर ते सागरी प्रवाह म्हटलं जातात, ओशन करंट्स म्हटले जातात. तर हायड्रोस्फिअरमध्ये हा ओशन करंट आहे ना सर्वात जास्त म्हणजे हिटेड टॉपिक म्हटला जातो, की याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस सर्वात जास्त म्हटले जातात. मग ते ओशन करंट्समध्ये आपल्याला शीत प्रवाह, उष्ण प्रवाह शिकायचे असतात, आणि त्या प्रत्येकांना वेगवेगळी नावं प्रत्येक समुद्रामध्ये दिलेली असतात. मग तुम्हाला जर क्वेश्चन झाला तर त्या प्रवाहांच्या बाबतीमध्ये क्वेश्चन असा विचारला जातो की खालीलपैकी 5 ते 10 प्रवाह देतील तुम्हाला आणि आयडेंटिफाय करायला होतील की यामधला उष्ण कोणता, शीत कोणता, म्हणजे वॉर्म करंट, कोल्ड करंट कोणते म्हटले जातात. आणि नंतर मग त्या ज्या समुद्राच्या सानिध्यातून वाहतात तर त्या समुद्राच्या सानिध्यामध्ये ज्या ज्या किनारपट्टीमधनं गेलेले ते, तर त्यांना तिथले नाव देण्यात आलेले, म्हणजे लॅब्राडॉर करंट, गल्फ स्ट्रीम असे वगैरे त्यांना नावं देण्यात आलेले. तर ते सिंपल नावं आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर मग हा हायड्रोस्फिअरमधले हे 2 टॉपिक तुम्ही करायचे की महासागरांची माहिती ठेवायची, आणि त्या महासागरांमधले जे प्रवाह म्हटले जातात ना, तर त्या प्रवाहांवर आपल्याला क्वेश्चन विचारतात. तसंच एक अजून ॲटमॉस्फिअर किंवा वातावरणाच्या बाबतीमध्ये ना वारे विचारले जातात आपल्याला. मग ते व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे आणि ध्रुवीय वारे. आणि त्याच पद्धतीने सर्वात इफेक्टिव्ह परिणाम करणारा घटक म्हणजे आपले मान्सून वारे, जो आपण 3 महिन्यामध्ये पाऊस अनुभवतो. आपल्याकडे जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत एक सीझन म्हटला जातो, ऋतू म्हटला जातो, तो पावसाळा म्हटला जातो. जगाच्या बाबतीमध्ये 2च ऋतू म्हटले जातात. एक तर जगासाठी 2च ऋतू म्हटले जातात, एक म्हणजे उन्हाळा आणि दुसरा म्हणजे हिवाळा. पण भारताच्या कंटेक्समध्ये जर म्हटलं गेलं ना, आपल्याकडे 3रा ऋतू मानला जातो, पण तो सीझनल आहे. कारण तुम्ही कधी बघितलंय की पाऊस आपल्याकडे 120 दिवस पडतो, म्हणून पावसामध्ये गॅप पण असतो, ते सीझनल वाऱ्यांचा परिणाम म्हटला जातो तो. तर अशा पद्धतीने त्या वाऱ्यांच्या सिस्टीममध्ये, किंवा आपण त्याला विंड सिस्टीम म्हणतो, त्या विंड सिस्टीममध्ये तुम्हाला हे शिकायचं असतं. तसंच वाऱ्यांमध्ये काही वारे स्थानिक वारे असतात, लोकल विंड्स म्हटलं जातं. कालबाईसाकी, इल्लू अशी नावं तुम्ही 10वीपर्यंतच्या सिलेबसमध्ये ऐकले असतील. तर त्या वाऱ्यांचा अभ्यास पण आहे ना आपल्याला त्यामध्ये करावा लागतो. नंतर पुढचा टॉपिक अजून म्हटला जातो फिजिकल जॉग्राफीचा, जो लास्ट म्हटला जातो, पण त्यावर आता 2018 कंटिन्यू क्वेश्चन चालू झालेले. तर भूरूपे म्हटले जातात किंवा लँडफॉर्म म्हटले जातात. मग वाहत्या पाण्यामुळे तयार होणारी भूरूपे, आपण नदीच्या उगमस्थानापासून ते अक्षरशः तिचं समुद्राला मिळण्यापर्यंत, बरोबर आहे, नदी प्रवाह करत असताना काही ना काही भूरूपांवर परिणाम करत असते. मग काही ठिकाणी आपण बघतो की धबधबा पडताना दिसतो आपल्याला, बरोबर, वॉटरफॉल म्हणतो आपण त्याला. मग ते नदीमुळे तयार झालेलं भूरूप म्हटलं जातं. काही ठिकाणी रांजण खळगे, पॉटहोल्स तयार केले जातात, ते नदीमुळेच तयार होतात. मग वाहत्या पाण्यामुळे तयार होणारे भूरूपे. त्याचप्रमाणे वाळवंटामध्ये वारा खूप जोरात वाहत असतो. वाळवंटामध्ये जर तुम्ही बघितलं तर वाळूचं ट्रान्सपोर्टेशन इकडून तिकडे केलं जातं. मग त्या वाळवंटामध्ये कोणते भूरूपे होतात, तर ते नावं आणि स्ट्रक्चर किंवा ते चित्र तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि त्याचप्रमाणे हिमनद्यांमुळे तयार होणारे भूरूपे. तर हा 2018पासून MPSCने आता यावर काय केले, राज्यसेवेने कंटिन्यू क्वेश्चन विचारायला सुरुवात केलेली. 2018ला काय केलं होतं, डायग्राम दिले होते, 4 भूरूपे दिले होते, आणि आयडेंटिफाय करायला लावलं होतं कोणत्या घटकामुळे हे भूरूप तयार झालेलं आहे. आणि मागच्या वर्षी पण तसंच केलं त्यांनी, की जोड्या लावायला विचारून दिलं की एका बाजूला भूरूप आणि दुसरं कोणत्या घटकामुळे तयार झालेले. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही करणं म्हणजे करणंच आहे. आलं लक्षात. तर हे फिजिकल जॉग्राफीचे हे पार्ट जर बघितले तुम्ही, 10 टॉपिक करायचे तुम्हाला, पण राज्यसेवेमध्ये त्याच्यावर कंप्लीट 10 क्वेश्चन येतात आपल्याला राज्यसेवा पूर्वमध्ये. आणि तोच टॉपिक जे म्हटले जातात ना, राज्यसेवा मेन्सला खूप जास्त विचारतात आपल्याला. आणि राज्यसेवा मेन्सचं जर तुम्ही बघितलं, पहिला पेपर जो म्हटला जातो GS1चा, त्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी आणि ॲग्रिकल्चर
अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. 150 क्वेश्चन असतात. त्यापैकी मग मुलांचा सर्वात चांगला जो स्कोरिंग सब्जेक्ट म्हटला जातो ना तो जॉग्राफी, आणि तो जॉग्राफी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने टॅकल केला तर तुम्ही 90-100च्या आसपास तिथे राहतात. आणि तिथं काय होतं, तिथं जर तुम्ही ती विनिंग एज मिळवून घेतली तर तुमचे क्वालिफाय होण्याचे म्हणजे रँक चांगली मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हा पहिला पेपर जो म्हटला जातो GSचा, तर तो आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा म्हटला जातो. पण तुमचं जॉग्राफी जर चांगलं असेल तर तुम्हाला तुमचा विनिंग एज मिळण्याचं पण प्रमाण चांगलं असू शकतं. त्यामुळे मग ह्या टॉपिकवर तुम्ही जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करा, जो आपल्यासाठी राज्यसेवा पूर्वला आणि नंतर राज्यसेवा मुख्यला खूप मोठ्या पद्धतीने तो विचारला जातो. दुसरा महत्त्वाचा जर घटक म्हटला गेला तर जर तुम्हाला टॉपिक इंटरेस्टिंग करायचा असेल स्टडी, तर तुम्ही काय करणार, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल काय करा, कंपॅरेटिव्हली अभ्यास करा त्याचा. तर म्हणजे कसं होणार, भारतामध्ये जास्त डायव्हर्सिटी म्हणजे भारताचं हवामान बघितलं खूप डायव्हर्सिफाय म्हटलं जातं. भारतामध्ये आढळणाऱ्या मृदा किंवा आपण त्याला वनसंपत्ती म्हणतो ती खूप डायव्हर्सिफाय म्हटली जाते. त्या मानाने महाराष्ट्र खूप छोटं म्हटलं जातं. मग तुम्ही जर भारताचा अँगल चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवला, मग तुम्हाला फक्त सिलेक्टेड टॉपिक करायचे भारताच्या बाबतीमध्ये, तसेच ते महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये करायचे. मग भारताच्या बाबतीमध्ये जर म्हटलं गेलं तर भारताची फिजिकल जॉग्राफी म्हणजे अक्षरशः हिमालयापासून तुम्ही म्हणजे हिमालय जी पर्वतरांग म्हटली जाते ती, नंतर पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी म्हणजे जे आपले सानिध्य म्हटलं जातं अरबी समुद्राचं आणि बे ऑफ बेंगालचं, नंतर आपलं दख्खनचं पठार म्हटलं जातं ज्यावर आपलं महाराष्ट्र आहे, नंतर पूर्वेकडचे राज्य म्हटले जातात, नॉर्थ ईस्टर्न स्टेट म्हटले जातात जे आसाम वगैरे म्हटले जातात, ईशान्य भारत. तर यांच्या प्रत्येकाची टोपोग्राफी वेगळी आहे आपल्याकडं. का असं दिसतं आपल्याला, नाही जे महाराष्ट्रामध्ये आहे तेच तामिळनाडूमध्ये दिसतं किंवा जे तामिळनाडूमध्ये ते जम्मू काश्मीरमध्ये म्हटलं जातं, असं नाही आहे. तर काय आहे, तर ही डायव्हर्सिटी कशामुळे आहे आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे भाषेची डायव्हर्सिटी आहे, तशी आपल्या प्राकृतिक भागांची पण डायव्हर्सिटी म्हटली जाते. मग तुम्हाला फिजिकल जॉग्राफी भारताची जेव्हा शिकली जाईल, शिकणार तुम्ही किंवा करणार, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, तर भारताच्या फिजिकल जॉग्राफीमध्ये प्राकृतिक रचना कशी आहे आपली, हिमालय कुठे आहे, मग हिमालयाची निर्मिती कशी झाली, मग ते हिमालयाचा आपल्यावर काय परिणाम झालेला आहे. तसंच आपल्याला सुदैवाने आपल्याकडे वॉटर बॉडीज मिळालेल्या आहे. म्हणजे आपलं जर दख्खनी साऊथ इंडियाचा पार्ट जर बघितला, अरबी समुद्राचं सानिध्य आहे, बंगालच्या उपसागराचं सानिध्य म्हटलं जातं, तसंच इंडियन ओशनचं सानिध्य. मग नक्की या वॉटर बॉडीजमुळे किंवा यांच्या सानिध्यामुळे आपल्या भारतीय हवामानावर काय नक्की परिणाम झालेला आहे. तर मग त्यावर येणारी किनारपट्टी, नंतर ईशान्य भारतामधील जे राज्य म्हटले जातात त्यांच्याकडे असलेलं व्हेजिटेशन म्हणजे वनसंपत्ती खूप चांगल्या पद्धतीने म्हटली जाते. आपल्या पश्चिम घाटामध्ये पण वनसंपत्ती खूप चांगली म्हटली जाते. तर या सगळ्या पार्टचा तुम्हाला अभ्यास करायचा. मग भारतातलं वाळवंट कुठे आहे, गंगा नदीचं खोरं कुठे आहे, गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये कशा पद्धतीची मानवी वसाहत सेटलमेंट झालेली दिसते आपल्याला. तर हे फिजिकल जॉग्राफीमध्ये भारताच्या टोटल तुम्हाला सर्व पार्ट करावे लागतात. दुसरा भारताचं जॉग्राफीचं जर म्हटलं गेलं, भारताचं स्थान विस्तार आणि क्षेत्रफळ, यावर तुम्ही कोणता पण पेपर बघून घ्या मागच्या एक्झामचा, यावर क्वेश्चन केलेले जे तुम्हाला. मग आपला अक्षरवृत्ती विस्तार किती भारताचा, रेखावृत्ती विस्तार किती, क्षेत्रफळ किती, जगाच्या बाबतीत आपण किती पॉप्युलेशन आपल्याकडे राहते किंवा जगाच्या बाबतीमध्ये आपण किती क्षेत्रफळ ॲक्वायर केलेलं म्हटलं जातं. म्हणजे 2.4% आपण क्षेत्र जगाचं अनुषंगाने मापलेलं आहे आणि जवळपास 18% पॉप्युलेशन जगाच्या आपल्या भारतामध्ये राहते. मग हे सर्व पॉप्युलेशनच्या बाबतीत आणि नंतर क्षेत्रफळाच्या बाबतीत आपल्याला या स्थान विस्तार आणि क्षेत्रफळाच्या सेक्शनमध्ये विचारलं जातं. तिसरा टॉपिक करायचा भारताच्या जॉग्राफीबद्दलचा, भारतातील नदी प्रणाली. भारतातल्या 4 मेजर रिव्हर आहे, त्यांच्यावर एक ना एक क्वेश्चन असतो दरवर्षी. मग तुम्ही काय करणार, सिंधू नदी प्रणाली करणार. मग सिंधू नदी प्रणाली, मग तिच्या उपनद्या, मग झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज वगैरे या उपनद्यांबद्दल माहिती ठेवायची आणि त्याचा एक स्ट्रक्चर असू द्यायचं. नदीचा उगमस्थान, नदीची एकूण लांबी, तिची तिचा भारतातील प्रवाह आणि ती कोणत्या समुद्राला जाऊन मिळते, हे स्ट्रक्चर तुमचं असायला पाहिजेत. आणि तिला कोणत्या उपनद्या येऊन मिळतात, तर हा स्ट्रक्चर प्रत्येक नदीचा, मग त्या भारतातील नद्यांचा पण असो आणि महाराष्ट्रातील नद्यांचा पण असो, तुम्हाला हे 4 सेक्शन करायचे. तिचा उगम, तिची एकूण लांबी, तिची भारतातील लांबी आणि ती कोणत्या वॉटर बॉडीमध्ये ड्रेन करते म्हणजे कोणत्या समुद्राला जाऊन मिळते ते करायचं. आणि नंतर तिच्या उपनद्या, मग त्या उजव्या किनाऱ्याने कोणत्या मिळतात, डाव्या किनाऱ्याने कोणत्या मिळतात, तर ह्याही सर्व तुम्हाला रिव्हर सिस्टीममध्ये किंवा नदी प्रणालीमध्ये करावं लागतं. मग भारताच्या 4 नद्या तुम्ही व्यवस्थित करून ठेवणार. एक म्हणजे सिंधू नदी, दुसरी गंगा नदी, तिसरी ब्रह्मपुत्रा आणि चौथी आपली गोदावरी. गोदावरी तर महाराष्ट्राच्या अभ्यासामध्ये तुमची होऊनच जाणार आहे, पण या 3 नद्या ज्या म्हटल्या जातात ना इतरत्र, तर त्या 3 नद्या तुम्हाला करावाच लागणार. त्यांच्या उपनद्या आणि त्या कोणत्या कोणत्या भागामध्ये त्यांचं कन्फ्ल्युएन्स झालेलं किंवा मिळतात, तर ते संगम पण आपल्याला विचारले जातात. मग नदी प्रणाली हा टॉपिक जर म्हटला गेला भारताच्या अनुषंगाने, तर या 3-4 नद्यांचा अभ्यास करून ठेवला तर इट मे बी तुम्ही त्यावर क्वेश्चन इझिली टॅकल करू शकणार. नंतर पुढचा जो भारताच्या जॉग्राफीमधला पार्ट येतो तो वनसंपत्ती. आता भारतामध्ये आपण बघितलं तर व्हेजिटेशन जे म्हटलं जातं, तर तिथे असलेल्या म्हणजे वनसंपत्ती कुठे डेव्हलप होते, पावसाचं प्रमाण कसं म्हटलं जातं आणि तापमान कसं म्हटलं जातं. आता भारतात असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी
जर पाणी जर चांगलं मिळत असेल, 12ही महिने पाणी मिळत असेल, तर ऑब्व्हियसली तिथे येणारे वनस्पती हरित वनस्पती म्हणतो आपण त्याला, ग्रीन व्हेजिटेशन म्हटलं जाईल. पण भारतामध्ये दुर्दैवाने असं होत नाही, कारण आपल्याकडं पाऊस जो म्हटला जातो तो 4 महिनेच पडतो आणि आपली सर्व इकॉनॉमी म्हणा आणि भारताची सर्व शेती तर या मान्सूनवर डिपेंड म्हटली जाते. मग व्हेजिटेशनच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, भारतामध्ये आढळणारे वनांचे प्रमाण, मग सदाहरित वने, निम सदाहरित वने, नंतर आपले काटेरी वने किंवा पानझडी वने, तर हे सर्व म्हटले जातात. तर त्यांचे एक्झाम्पल लक्षात असू द्यायचे. हिमालयामध्ये जे वने आढळणारे ते वेगळ्या पद्धतीचे असणारे, ते सदाहरित असणारे, त्यांची रचना पण वेगळी असणारे, बरोबर. आपल्या दख्खनच्या पठारावर जे वने आढळणारे, ज्यांना वर्षभरही पाणी मिळत नाही, तर ते पानझडी असणारे. म्हणजे ऑब्व्हियस आहे ते वसंत ऋतूच्या सुरुवातीला म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांची पानगळ होणार, कारण त्यांना टिकण्यासाठी ते ॲडॉप्टेशन ते मिळालेलं असतं. मग वनांचा अभ्यास करताना तर त्या सर्व पार्टमधले वनं तुम्ही अभ्यासायचे. हिमालयामध्ये कसे आढळतात, दख्खनच्या पठारावर कसे आढळतात, आसाम वगैरे म्हणजे ईशान्य भारतामध्ये कसे आढळतात, आणि आपल्या किनारपट्टीच्या भागामध्ये वने कसे आढळतात. तर या वनांचं जे म्हटलं जातो, आणि अभ्यास एकच लक्षात ठेवायचा, वनांच्या बाबतीमध्ये पावसाचं प्रमाण किती आहे, तापमान किती आहे, आणि वनांचे प्रकार कोणते, हे 3च सेक्शन करायचे असतात. आणि यावरच आपल्याला जॉग्रफीमधनं क्वेश्चन होतात. वनसंपत्ती झाल्यानंतर मग भारताची मृदा संपत्ती करायची. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च एक दिल्लीमधली संस्था आहे, तर तिने आपल्या मृदेचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. मग त्यापैकी 4 प्रकार सर्वात जास्त महत्त्वाचे आहे आपल्याला. ते गाळाची मृदा म्हणजे त्याला ॲल्युव्हल सॉईल म्हटलं जातं, नंतर जांभी मृदा, लॅटेराईट सॉईल, काळी मृदा ब्लॅक सॉईल, आणि तांबडी मृदा रेड सॉईल. या 4 मृदांवर आपल्याला प्री मेन्सला कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये क्वेश्चन आलेले. मग ती मृदा डेव्हलप कशी झाली, कोणत्या कोणत्या प्री रिक्विजिट त्या मृदेच्या डेव्हलपमेंटसाठी लागल्या होत्या, आणि त्या मृदेचा आढळ आणि त्या मृदेमध्ये येणारी पिकं, तर हे जे म्हटलं जातं तर मृदा संपत्तीमध्ये आपल्याला विचारलं जातं. तर अशा पद्धतीने मृदा संपत्ती, वनसंपत्ती झाल्यानंतर भारताची लोकसंख्या, आता दर 10 वर्षानंतर आपलं काय केलं जातं, पॉप्युलेशन सेन्सस घेतला जातो. पण दुर्दैवाने 2011ला झाला होता, 2021मध्ये होणार होता, पण कोविडमुळे काय झालेलं आहे, तर ते स्ट्रक्चर अजून डेव्हलप केलेलं नाही. पण आता तुम्ही जेव्हा पेपर देणार, इथून पुढे लक्षात घ्या, ज्यावेळेस भारताचा 2021चा सेन्सस बाहेर पडेल ना, 4 ते 5 वर्ष सलग त्यावर क्वेश्चन होत राहतील. मग तुमच्यासाठी ते बेनिफिशियल असणार आहे की तुम्हाला मागचा डाटा करायचा नाही, तुम्हाला 2021चाच जी जनगणना होईल तर ती पॉप्युलेशन सेन्सस तुम्हाला करायचा आहे. नंतर पुढचा जर पार्ट जर बघितला आपण, तर भारताची वाहतूक आणि दळणवळण, कम्युनिकेशनवर आपल्याला विचारलं जातात. मग वाहतूक आणि दळणवळणमध्ये हवाई वाहतूक, नंतर जलवाहतूक आणि रस्ते वाहतूक, आणि चौथा प्रकार जो म्हटला जातो रेल्वेचा म्हटला जातो. पण रेल्वे आणि रेल्वेच्या अनुषंगाने क्वेश्चन कसा करायचा, तर आपण महाराष्ट्रामध्ये आहे ना, कोकण रेल्वेची माहिती जास्त ठेवून घ्यायची आपल्याला, कारण कोकण रेल्वेवरती क्वेश्चन करतात. पण दरवर्षी आपल्या कुठेतरी ॲडव्हान्स ट्रेन येतात आपल्याकडं, फास्टेस्ट म्हटली जाते, लॉंगेस्ट म्हटली जाते, म्हणजे सर्वात दूर अंतर जाणारी, सर्वात वेगाने जाणारी. तर ह्या रेल्वेचा तो म्हणजे चालू घडामोडीच्या अनुषंगाने तुम्हाला विचारला जातो तो प्रश्न. पण हा पार्ट जो म्हटला जातो तो आपल्या जॉग्रफीमध्ये येतो, वाहतूक आणि दळणवळण. मग कोणत्या पद्धतीची वाहतूक आपल्याकडे प्रेफरेबल केली जाते, आणि नंतर त्या अनुषंगाने कसे कसे नॉर्म्स आपण फॉलो केलेले. मग आता आपल्याकडं बघितलं तर रस्त्यांचं जाळं खूप मोठं विणलं जातं. मग ते सर्वात मोठा ब्रिज कुठे उभारला गेलेला आहे, सर्वात लांब ब्रिज कुठे उभारला गेलेला आहे, नदीवरचा सांगा, बोगद्यामधला सांगा. तर हे जे म्हटलं जातात ना, वाहतूक दळणवळणमध्ये यावर सिंपल क्वेश्चन केले जातात. मग तुम्ही त्या बोगद्याची लांबी, पुलाची उंची, कोणत्या कोणत्या भागांना जोडतो, तर हे काय केलं जातं, तर ते आपल्याला करंटच्या अनुषंगाने आपल्याला जॉग्रफीमधनं तो क्वेश्चन प्लेस केला जातो. मग ते वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थित ठेवा. नंतर भारताची संस्कृती, प्रत्येक देशाचं प्रत्येक राज्याचं काही ना काही वैशिष्ट्य म्हटलं जातं. मग ती लोककला असो, नंतर ती खाद्य संस्कृती असो, किंवा अजून कोणते पण त्यांचे म्हणजे सण उत्सव असो. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर गणेश उत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. दहीहंडी चांगली साजरी केली जाते, ज्याची दखल नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर घेतली जाते. तसंच आपण जर बघितलं आसाममधलं बिहू वृक्ष म्हटलं जातं, कुचिपुडी म्हटला, नृत्यकला प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या म्हटल्या जातात. मग हे त्यांचं कल्चर आहे, आणि ते खरंच कल्चर त्यांनी कशा पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. तर हे तुम्हाला काय करावं लागतं, तर प्रत्येक राज्याचं कल्चर एकदम सिम्पली ज्या गोष्टी चांगल्या असतील त्यांच्याकडे, जसं आपल्याकडे लावणी वगैरे म्हटलं जातं, लावणी तमाशा ही आपली लोककला म्हटली जाते. नंतर गणेश उत्सव आपल्याकडे जोरदार पद्धतीने साजरा केला जातो, तो पण म्हणजे पूर्ण तिची दखल घेतली जाते. नंतर केरळचं बघितलं तर ओनाम नावाचा फेस्टिवल साजरा करतात. तर हा जो असतो ना, प्रत्येक वर्षी ते सण साजरे होतात, आणि काही ना काही गोष्टी त्यामध्ये घडतात, आणि ते तुम्हाला करंटच्या अँगलने ते विचारतात. म्हणून तुम्ही भारताचं कल्चर पण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासायला हवं. हे जे टॉपिक म्हटले गेलेले, ती नदी प्रणाली असो, वनसंपत्ती, मृदा संपत्ती असो, किंवा भारताची लोकसंख्या असो, नंतर भारताचं स्थान, क्षेत्रफळ, विस्तार, किंवा मग प्राकृतिक रचना असो आपली, तर या गोष्टींवर काय केलं जातं, तर आपल्याला 15 क्वेश्चन लक्षात घ्या. राज्यसेवेला 15 विचारणार, पूर्वपरीक्षेला कंबाईनला पण 15 विचारणार, आणि क्लास 3ला पण 15 विचारणार. मग त्याच्यामध्ये बायफर्केशन असं असतं, प्राकृतिक भूगोल जो म्हटला जातो, जे आपण बघितलं वातावरण वगैरे, त्यांच्यावर क्वेश्चन होतील.
भारताच्या भूगोलावर क्वेश्चन होतील आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर पण तुम्हाला क्वेश्चन होतील. मग हा स्ट्रक्चर मी जे तुम्हाला सांगितलं की भारताचा असा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, तसाच अभ्यास तुम्हाला महाराष्ट्राचा करायचा आहे. मग महाराष्ट्राची फिजिकल जॉग्राफी, मग महाराष्ट्राच्या फिजिकल जॉग्राफीमध्ये कोकण किनारपट्टी कुठे येते, सह्याद्री पर्वत कसा आहे, त्याला पॅरलल गेलेल्या रांगा कसा आहे, अजिंठा सातमाळा असो, हरिश्चंद्र बालाघाट असो, किंवा दख्खनचं पठार, किंवा त्याचाच आपण महाराष्ट्र पठार म्हणतो. महाराष्ट्र पठारावर नद्यांचा क्रम कसा म्हटला जातो, तापी पूर्णा नदी कुठे म्हटली जाते, गोदावरी कुठे, नंतर प्राणहिता नदी कशी बनलेली म्हटली जाते, त्याचप्रमाणे भीमा नदीचं खोरं, कृष्णा नदीचं खोरं, आणि त्यांच्या असलेल्या उपनद्या. कंबाईनचा पेपर जर देणार असाल ना तुम्ही, कंबाईन आणि क्लास 3, तर तुम्हाला महाराष्ट्र टोटल पाठ ठेवायचा आहे, कारण सर्वच क्वेश्चन आहे ना आपल्याला महाराष्ट्राच्या जॉग्राफीमधनं निघतात तिथनं. मग त्यामध्ये मग तुम्ही काय करणार, प्रथमतः महाराष्ट्राची फिजिकल जॉग्राफी व्यवस्थित प्रिपेअर करून घेणार. मग त्याचे 3 घटक असतात, कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत आणि नंतर महाराष्ट्र पठार. मग या 3 पार्टचा तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर त्या फिजिकल जॉग्राफीमधून आपल्याला चांगल्या पद्धतीने आलेले क्वेश्चन टॅकल करता येतील. दुसरा अजून एक, महाराष्ट्र राज्याची निर्मिती. आता जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, लगेच काही राज्य निर्माण झालं नाही आपलं, बरोबर. 2 राज्य एकत्रित होते काही काळ, गुजरात आणि महाराष्ट्र, आणि नंतर मग आपल्याला एक लढा द्यावा लागला होता, त्याला आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा दिला आणि त्यानुसार मग 1 मे 1960ला मुंबईचा महाराष्ट्र मिळाला होता. मग त्यावेळेस किती आपल्याकडे आज जे जिल्हे दिसतात, जितकी जिल्ह्यांची संख्या आहे तितके जिल्हे त्या काळामध्ये नव्हते. 1960मध्ये 26 जिल्हे होते, आणि नंतर मग प्रशासनाच्या सोयीने काय केले, जसे पॉप्युलेशन वाढत गेली, प्रशासनावर ताण पडत गेला, तसं आपण जिल्ह्यांची निर्मिती करत गेलो. मग आता 36 जिल्हे झालेले आहे. मग ते कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून कोणता जिल्हा निर्माण केला, त्याची तारीख, हा स्ट्रक्चर तयार करायचं, आणि तो तुम्हाला काय विचारला जातो, तर त्यावर क्वेश्चन विचारले जातात. आणि मग तसंच मग तुम्हाला मी जसा पॅटर्न दिला, भारताचा भूगोल जसा करणार तसा महाराष्ट्राचा करणार. मग महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, महाराष्ट्राची फिजिकल जॉग्राफी, मग त्यामध्ये 3 सेक्शन घेणार. मग महाराष्ट्राचं स्थान, क्षेत्रफळ आणि विस्तार, मग यावर पण खूप क्वेश्चन केलेले, सिंपल डिजिट विचारलेले, की महाराष्ट्राने भारताचा किती भूभाग व्यापलेला आहे, महाराष्ट्रामध्ये भारताची किती पॉप्युलेशन राहते, नंतर त्या पॉप्युलेशनची टक्केवारी किती म्हटली जाते. तर आपल्याला या टक्क्यांच्या स्वरूपामध्ये जे म्हटले जातात तर ते महाराष्ट्राचे क्वेश्चन विचारले जातात. नंतर पुढचा टॉपिक जो म्हटला जातो महाराष्ट्राची नदी प्रणाली. मग नदी प्रणालीमध्ये तुम्हाला 5 नद्यांचा अभ्यास करायचा आहे. तापी पूर्णा हे त्या नदीचं खोरं म्हटलं जातं. नंतर गोदावरीवर तर क्वेश्चन दरवर्षीच होतो त्यांचा, कारण एवढी महत्त्वाची दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते, त्यामुळे गोदावरीवर आपल्याला कायमच क्वेश्चन झालेले दिसतात. आणि मग आणि पॅटर्न पण तसाच ठेवायचा, त्या नदीचं उगमस्थान, तिचं महाराष्ट्रातील लांबी, एकूण लांबी, आणि नंतर ती कोणत्या समुद्राला जाऊन मिळते, आणि तिला मिळणाऱ्या उपनद्या. तर ह्या जरी स्ट्रक्चर तुम्ही महाराष्ट्राच्या नद्यांमधलं केलं तरी तुमचा महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने नदी प्रणालीच्या बाबतीत प्रिपेअर होऊ शकतो. पुढचा टॉपिक येतो वनसंपत्ती. भारतामध्ये जसे वने बघितले तसे महाराष्ट्रामध्ये पण वनांचं प्रकार कसे म्हटले जातात, तर वनसंपत्ती पण आपल्या महाराष्ट्राची महत्त्वाची म्हटली जाते. कोकणात वेगळे वन दिसतात आपल्याला, बरोबर. नंतर आपल्या नाशिकच्या पेरीफेरीमध्ये म्हणजे ही सातमाळा अजिंठ्याच्या डोंगर रांगामध्ये वेगळे वन दिसतात. नागपूरकडे गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर खूप वाढतं, तर तिकडे वनांचे वेगळे प्रकार म्हटले जातात. मग ही आपल्याकडची वनसंपत्ती कशी डिस्बर्स झालेली आहे तर तो व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचा. नंतर महाराष्ट्राची मृदा संपत्ती. महाराष्ट्रामध्ये जसं भारताचे सांगितले 8 मृदा आढळतात, तसे महाराष्ट्रामध्ये 4च मृदा आढळतात. मग त्या कुठे डेव्हलप झाल्या, कोणते पिकं घेतले जातात, कोणते वन त्यावर येतात, तर त्या मृदा संपत्तीमध्ये अभ्यास करणार. नंतर तसंच महाराष्ट्राचं वाहतूक आणि दळणवळण यांचा पण तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार. आलं लक्षात. आणि त्यानंतर मग आपल्या महाराष्ट्राचं पॉप्युलेशन सेन्सस म्हणजे आपली जी लोकसंख्येची म्हणजे जनगणना केली जाते महाराष्ट्राची, तर ती या महाराष्ट्राच्या अनुषंगाने ते करायचं, कारण त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन केले जातात की कोणत्या भागामध्ये, शहरी भागामध्ये शिक्षणाचं प्रमाण कसं, ग्रामीण भागामध्ये कसं, म्हणजे लिटरसी रेट म्हणतो आपण त्याला. नंतर लिंग गुणोत्तर विचारलं जातं, मुलांचं मुलींचं, तसंच स्त्री पुरुषांचं लिंग गुणोत्तर विचारलं जातं. मग पहिले 3 जिल्हे, शेवटचे 3 जिल्हे, तर तुम्हाला काय करावं लागतं, ते अग्रेसर असणारे आणि सर्वात बॅकवर्ड असणारे जिल्ह्यांचा पण अभ्यास करावा लागतो. तर असा जर तुम्ही अभ्यास जर केला ना सुटसुटीत, म्हणजे एक तुम्ही भारत प्रिपेअर करून घेतला, तर त्या मानाने महाराष्ट्र खूप कमी म्हटला जातो, महाराष्ट्राचा डाटा पण खूप कमी म्हटला जातो, पण तो आपल्या कंबाईनसाठी आणि क्लास 3साठी खूप महत्त्वाचा म्हटला जातो. म्हणून तुम्ही जर कंपॅरेटिव्हली इंडियाचा आणि महाराष्ट्राचा स्टडी केला ना, मग भूगोल असा तुम्हाला किचकट वाटणार नाही. आणि मग शेवटी काय करणार तुम्ही, तर मग ॲटलास म्हणजे नकाशा वाचन असतं. नकाशा वाचनामध्ये काय करायचं, सिम्पली तुम्ही काय करणार, नकाशा घ्यायचा. नकाशाचे 2 पार्ट म्हटले जातात. एक नकाशा जो दिला जातो ना, फिजिकल म्हटला जातो, आणि दुसरा म्हटला जातो पॉलिटिकल. फिजिकल जेव्हा म्हणतील ना ते, तर फिजिकलमध्ये कसं असणार आहे, असं म्हणतील तुम्हाला ते इंडिया फिजिकल, इंडिया पॉलिटिकल. इंडिया फिजिकल जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा तुम्हाला आपल्या सर्व फिजिकल पार्ट दाखवला जाईल, म्हणजे हिमालय दाखवला जाईल, आपल्या नद्या दाखवल्या जातील, तलाव दाखवले जातील, भारतातील सर्व सरोवरे वगैरे, तर हे तुम्हाला फिजिकलमध्ये दाखवलं जाईल. पण पॉलिटिकल जेव्हा म्हटलं जातं ना ते, तर पॉलिटिकल म्हणजे प्युअर तुमचं कसं,
त्या राज्याची कॅपिटल आणि त्या राज्यातले शहरं, तर त्याला पॉलिटिकल म्हटलं जातं. मग या अशा पद्धतीने तुम्ही फिजिकल आणि पॉलिटिकल इंडियाचा अभ्यास करायचा आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं करायचं. पण महाराष्ट्राचं कसं करायचं आहे तुम्हाला, तर जिल्ह्यांचा अभ्यास जास्त करावा लागतो महाराष्ट्राच्या बाबतीत. प्रत्येक म्हणजे जिल्ह्याचं काही वैशिष्ट्य म्हटलं जातं, कारण प्रत्येक जिल्हा डायव्हर्सिफाय आहे आणि प्रत्येक जिल्ह्याने काहीतरी स्वतःची काय म्हटली गेलेली ते एक वैशिष्ट्य निर्माण केलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याची काहीतरी जडणघडण म्हटली जाते. मग काहींची ॲग्रिकल्चरच्या बाबतीत आहे, काहींची इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये म्हटली जाते, तर काहींची काय म्हटली जाते तर धार्मिक स्थळांच्या बाबतीत किंवा रिलिजियस गोष्टींच्या बाबतीमध्ये केली जाते. तर अशा पद्धतीने जे म्हटलं जातं, तर प्रत्येक जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्या प्रत्येक जिल्ह्याने स्वतःची ती आयडेंटिटी तशी डेव्हलप केलेली. मग त्या जिल्ह्यांचा अभ्यास तुम्हाला त्या अनुषंगाने करावा लागतो आणि ते जिल्हे आपल्याला विचारले जातात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला जॉग्रफीचा, तर जॉग्रफी लक्षात घ्या तुमच्यासाठी पूर्ण मार्क देणारा असणारच आहे, पण कुठे ना कोणी असं परफेक्ट नसतंच. जसं तुम्हाला सांगण्यात आलं का स्मार्ट बना म्हणून, बरोबर ना. जर मला माहिती आहे माझं बॅकग्राऊंडच मला सायन्स कधी मिळालंच नाही, म्हणजे माझी जडणघडणच अशी सायन्स न सोडता बाकीच्या सेक्शनमधनं झालेली आहे, तर तुम्ही सायन्सवर स्वतःचं पोटेन्शियल यूज करणं म्हणजे व्यर्थ घालवण्यासारखंच आहे. कारण किती वाचणार तुम्ही, सायन्सला लिमिट पाडणार आहे. तुमच्या डोक्यातच जात नसेल तर आपण स्मार्टपणा केला पाहिजेत. जिथं मला येत नाही किंवा मी न के बराबर आहे, तर मी दुसऱ्या सेक्शनमधनं जास्तीत जास्त क्वेश्चन टॅकल करण्याचा प्रयत्न करायला पाहिजेत. आणि त्यासाठी भूगोल हा सर्वांचा म्हणजे एकदम सिम्पल टॉपिक म्हटला जातो, आवडतीचा विषय पण म्हटला जातो. जर कुठेतरी 5-10 क्वेश्चनचं इकडं तिकडं झालं आणि माझं डिस्क्वालिफिकेशनचं चान्सेस जास्त वाटत असतील मला तिथं, तर ऑब्वियसली भूगोल काय करतो, तारून नेतो. पण मग कसं तुम्ही तो इंटरेस्टफुली अभ्यास करा. तो म्हणजे असं बर्डन म्हणून जॉग्रफीचा अभ्यास करू नका, कारण आपलं जे म्हटलं जातं की भूगोलाच्या निगडीत आपलं जीवन आहे सर्व. आलं लक्षात. पावसाचा कसा परिणाम होतो बरोबर आपल्या जीवनावर, नंतर भूगोलच नसताना लक्षात घ्या इतिहास पण निर्माण झाला नसता. कारण इतिहास भूगोलाच्याच शोधातनं काय म्हटलं गेलं, इतिहास म्हटला गेलेला आहे. आता आपल्या भारतामध्ये इतके ट्रॅव्हलर्स आले, म्हणजे असं म्हटलं जातं त्या काळामध्ये की सोन्याचा धूर निघणारा देश होता. मग ऑब्वियस आहे जे कोणी आले तर ते काय कोणत्या शोधामध्ये आले होते, मग भारताची टोपोग्राफी बघूनच आले होते की भारताकडे जाण्याचा मार्ग कसा असायला पाहिजे. वास्को दी गामाला का शोध घ्यायची गरज पडली, आपल्याकडे काय यावं लागलं. कोलंबस निघाला होता, कोलंबस भारतासाठी आला आणि अमेरिका शोधून गेला, बरोबर ना. नंतर मग त्यामुळे काय झालेलं आहे, तर ह्या भूगोलानेच काय केलेलं, इतिहासाला चालना दिलेली, लक्षात असू द्या. मग ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून काय झालेलं आहे, मग इतर शासक पण आपल्याकडे इस्टॅब्लिश झाले आणि आपण म्हणजे पारतंत्र्यामध्ये जाण्यासाठी कारणीभूत पण आपली जॉग्रफीच म्हणता येईल आपल्याला. मग अशा पद्धतीने भूगोल आणि इतिहास जे म्हटलं जातं ना, तो अशा इंटरमिंगल म्हटले जातात. तर असा जरी तुम्ही अभ्यास केला सुटसुटीत एकदम, जास्त बर्डन घ्यायचं नाही भूगोलाचं. कारण असं पण क्वेश्चन आपल्याला म्हणजे ऑप्शन तिथे असतातच आणि आपण काय करायचं असतं, जरी काही सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला असेल ना, ऑप्शन बघून आपण ते टॅकल करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जॉग्रफीची तयारी केली तर या अनुषंगाने तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने मार्क मिळवणार, त्याचबरोबर विनिंग एजमध्ये येऊन जाणार. म्हणजे अशी प्रिलिम दिली ना, असं तळ्यात मळ्यात नाही राहू शकत माझं की अरे होतं की नाही मेन्सला काम. कारण बहुतेकांचा प्रश्न असाच असतो, बघू रिझल्ट लागल्यानंतर बघू, आणि नंतर आपल्याला खूप कमी वेळ मिळतो मेन्सची तयारी करण्यासाठी. म्हणून विनिंग एज म्हणून तो तुम्हाला क्वालिफाय करणारा एक चांगला सब्जेक्ट हा जॉग्रफी म्हटला जाईल आणि त्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास एकदम सिंपल पद्धतीने आणि एकदम मनोरंजनात्मक करू शकतात. तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारा मला. सर, आता एकंदरीत तुम्ही पूर्ण भूगोलाचा आवाका पूर्ण याच्यात सांगितला, अतिउत्तम सांगितला, पण प्राकृतिक भूगोल पण सांगितला आणि जे काही हवामानशास्त्र आहे वगैरे, म्हणजे एकंदरीत मेन्सचा पण थोडाफार स्टडी तुम्ही मुलांना सांगितला. पण माझा प्रश्न असा होता की आम्हाला मानवी भूगोलात काय अभ्यास असेल किंवा त्याच्या कन्सेप्ट कशा लक्षात ठेवायच्या. मानवी भूगोलामध्ये मॅडम वसाहत भूगोल म्हणून एक टॉपिक असतो, सेटलमेंट जॉग्रफी म्हटलं जातं, बरोबर. तर त्या सेटलमेंट जॉग्रफीमध्ये मग नक्की वसाहती कुठे निर्माण होतात आणि मानवी भूगोलामध्ये रिसोर्स म्हणून मानवाचा कसा वापर केला जातो, तर तो टॉपिक जो म्हटला जातो तो मानवी भूगोलमध्ये येतो, त्याला ह्युमन जॉग्रफी म्हटलं जातं. ह्युमन जॉग्रफीमध्ये जे म्हटलं जातं ना, सर्वात जास्त क्वेश्चन आपल्याला सेटलमेंटमध्ये म्हणजे जे वसाहती कशा निर्माण जातात, नदीच्या भोवती कशी वसाहत असणार आहे, नंतर इंडस्ट्रीच्या भोवती कशी वसाहत म्हटली जाते, तर ते क्वेश्चन आपल्याला त्या ह्युमन्स जॉग्रफीमधनं जास्त विचारले जातात. आणि त्यात ह्युमन जॉग्रफीमध्ये जे म्हटलं जातात ना, 2 टॉपिक म्हटले जातात, ती सेटलमेंट म्हटले जातात आणि नंतर पॉप्युलेशन. त्या पॉप्युलेशनचा रिसोर्स म्हणून तुम्ही कसा वापर करतात ना, तर त्यावर क्वेश्चन केले जातात. ते मग तुम्हाला तो जर अभ्यास करायचा असेल तर माजिद हुसेनचं एक चांगलं पुस्तक म्हटलं जातं ह्युमन जॉग्रफीचं, ते जरी केलं तरी ते सफिशियंट असणार आहे मॅडम. तुम्ही विचारा मॅडम. वाऱ्यांचे प्रकार कसे लक्षात ठेवायचे. वाऱ्यांचे प्रकार लक्षात ठेवण्यासाठी सिंपल ट्रिक अशी आहे की आपण काय करणार, जगाचा मॅप घेणार आणि जगाच्या मॅपवर व्यापारी, प्रतिव्यापारी आणि ध्रुवी वारे मार्क करून घेणार. आणि त्याचप्रमाणे
ते वारे कोणत्या खंडामध्ये कशा पद्धतीने वाहतात तर ते लक्षात घ्या. ते पाठ करायच्या फंद्यात पडू नका. ते पाठांतराने होणार नाही. तुम्ही काय करणार, जगाचा मॅप घेणार आणि जगाच्या मॅपवर ते नावं लोकेट करून देणार. बोरा कुठे म्हटलं जातं, कालवायसेकी कुठे म्हटलं जातं आणि नंतर लू कुठे म्हटलं जातं. फक्त देशाचं नाव आणि त्या देशामध्ये असलेलं वारं तर फक्त मॅपवर जरी लोकेट करून ठेवलं आणि तोच मॅप जर तुम्ही फक्त परत परत बघत बसले तरी तुमचे वारे ही सिस्टीम चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंतचे हे सर्व ॲस्पेक्ट मी तुम्हाला जॉग्रफीचे सांगितले. मग प्राकृतिक भूगोल कसा अभ्यासावा, भारताचा भूगोल कसा अभ्यासावा किंवा महाराष्ट्राचा भूगोल कसा अभ्यासावा. मग या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित तयारी करून घेतली तर तुमच्यासाठी ते फ्रुटफुल ठरणार आहेत. आणि नंतर त्याचाच वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीने प्री मेन्स क्वालिफाय करू शकणार आहोत. मग हे सर्व जे घटक म्हटले जातात तर आपल्या जडणघडणीसाठी डे टू डे लाईफमध्ये म्हणा किंवा मग आपल्या अभ्यासाच्या अनुषंगाने म्हणा आपल्यासाठी उपयुक्तच ठरतील. आणि मी अशी अपेक्षा करतो की हे सर्व तुम्हाला समजले असेल आणि तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो तुम्हाला सर्व. धन्यवाद.